पूरा डिटेल नहीं है मेरे पास। ऑफेंस रजिस्टर हुआ है ICICI बैंक का, बट पूरी डिटेल्स नहीं है मेरे पास। नॅशनल क्राईम ब्युरोचे आपले या पार्टून कशा प्रकारे बघतात? ठीक है ना, तो अभी मैं बताता हूँ ना, अभी थोड़ा बहुत सारा इश्यूज़ है। अभी मैं इलेक्ट्रॉनिक से बात कर रहा हूँ, फिर आप लोग से आपसे बात करके फिक्स करता हूँ ना टाइम। किती पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला? हो, हे मागे जे केस दाखल झाला होता ज्यामध्ये काही बॅटरीज आणि गांजा कोटामध्ये कोटाला आले असताना त्यांच्याकडून ट्रान्सपोर्ट करताना जेलचे प्रेमाइसमध्ये मिळाला होता। त्याचे लक्षात घेऊन त्यामध्ये 6 आरोपी आणखी अरेस्ट करण्यात आला होता आणि तपासामध्ये थोडीशी बाब समोर आली होती की एका PSI पण त्या बॅरकमध्ये होता आणि ते आणि इतर आरोपी मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनचे वापर करत आहे असे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये टेक्निकल आणि इतर पुरावा दिसून आला होता। त्याचे अनुषंगाने काल रात्री लेट नाईट एक ॲक्शन प्लॅन करण्यात आली होती आणि आज सकाळी क्राईम ब्रांच आणि झोन 2चे पथक जेल अथॉरिटीजला कॉन्फिडन्समध्ये घेऊन एक कॉन्फिडेन्शियल रीत्याने अर्जंट ॲक्शन सकाळी करण्यात आली। त्यामध्ये काही मोबाईल फोन्स जे आतमध्ये ऑपरेट होत होता ती तर प्रत्यक्ष भेटलेली नाही, परंतु काही एका आरोपीकडे गांजाचे एक छोटा क्वांटिटी भेटलेली आहे। आता यामध्ये जेल अथॉरिटीज यांच्याशी कोऑर्डिनेटेड एफर्ट सुरू आहे। त्यांचे विजिलन्स टीम पण त्यांचे ॲडिशनल DG प्रेझन्स यांच्याकडून नागपूरला येत आहे आणि हे करून जे मोबाईल फोन्स आतमध्ये वापर होत होता त्यांचे रिकवर करण्याची प्रक्रिया आणि प्रयत्न सुरू आहे। नागपुर सेंट्रल जेल में आज सुबह कितने ऑफिसर थे? हमारे क्राइम ब्रांच और जोन 2 की संयुक्त टीम अंदाजन 350 पुलिस अधिकारी और कर्मचारी, BDDS की टीम जिनके पास NLJD नॉन लीनियर जंक्शन डिटेक्टर, डीप सर्च मेटल डिटेक्टर्स और इतर साधन सामग्री के साथ हमारी टीम अर्ली मॉर्निंग 6 बजे ये मुहिम जेल में सर्च मुहिम शुरू हुई थी और करीब 10:15 तक ये मुहिम चली है। इसमें पूरे जो पुरुष के बैरक्स थे उसको बहुत बारीक से झड़ती ली गई है और इंसिडेंटली सिर्फ एक आरोपी के पास 5 ग्राम गांजा की एक छोटी क्वांटिटी मिली है। बाकी कुछ आपत्तिजनक या कॉन्ट्राबैंड्स अभी तक नहीं मिली है, लेकिन जो मोबाइल फ़ोन्स जेल के अंदर ऑपरेट होने की हमारी इन्वेस्टिगेशन में जो बात सामने आई है उसके तहत वो मोबाइल फ़ोन्स और इतर कॉन्ट्राबैंड्स रिकवर करने की प्रयत्न शुरू है। एडिशनल DG प्रेजेंस पूना से उन्होंने एक विजिलेंस की टीम भी यहाँ पे भेजी है और उनके साथ भी कोऑर्डिनेट करके आगे हमारी ये प्रयत्न शुरू रहेगी। लगातार हमेशा ये बातें सामने आई है कि जेल से ही बहुत सारे गैंगस्टर ऑपरेट करते हैं और पैसा वसूली या फिर अपना ऑपरेट करते हैं। फिर ऐसे में जब सर्च ऑपरेशन हुआ कभी भी पैसा या ये मोबाइल वगैरह नहीं मिला, तो क्या पता चल गया कौन इस वजह से ऐसा हुआ? प्रॉबेबली ऐसी बात सामने आ रही है कि परसों की जब ये इंसिडेंट हुई थी वो ऑलरेडी जेल के सभी इनमेट्स को इसकी खबर थी और उस समय परसों जब ये बात सामने आई थी तो इस प्रकार की कोई भी बात कि अंदर मोबाइल फ़ोन्स वापर हो रही होगी इसकी कोई ठोस जानकारी पुलिस विभाग के पास नहीं थी। जब हमारे पास ये ठोस जानकारी आई तब ये सर्च मुहिम ली गई। डेफिनेटली ये परसों की इंसिडेंट के बाद ये और कल के न्यूज़पेपर्स में आने के बाद ये जानकारी उनके पास थी, जिसकी वजह से हो सकता है ये कारण कि ये हमें कुछ भी कॉन्ट्राबैंड्स अंदर नहीं मिला। इस केस में हमने पहले NDPS एक्ट के अंतर्गत गुना दाखिल किया था, बाद में इसमें 120B क्रिमिनल कॉन्स्पिरेसी और साथ में प्रिजनर्स एक्ट के रेलिवेंट सेक्शंस जिसमें कॉन्ट्राबैंड्स जेल में ले जाने वर्जित हैं वो सब सेक्शंस लगाए गए हैं। इसमें एक PSI जो गढ़चिरौली पुलिस में कार्यरत था उसके वो इसमें एक एक्टिव सहभाग उसकी दिखी है और इस केस में उसका एक भाई जो नागपुर पुलिस में पुलिस नाइक है उसने पैसे कुछ ट्रांसफ़र किए थे जिसके बाद ये गांजा और बैटरीज प्रोक्योर किए गए थे। ये बात सामने आई है, इसलिए उस कांस्टेबल को जो नागपुर सिटी पुलिस का है उसको भी अरेस्ट किया गया है।
याबद्दल बरेचशे वेळी अशी बातमी समोर आलेली आहे किंवा प्रेसमध्ये अशी बातमी आलेली आहे की काही लोक अशा प्रकारचे कॉन्ट्राबँड्स जेलमध्ये वापर करत आहे, परंतु आमचे माहितीप्रमाणे अशा प्रकारचे कोणताही सीझर पोलीसद्वारा किंवा अशा प्रकारचे सर्च ऑपरेशन पोलीसद्वारा करण्यात आलीबद्दलची मला आतापर्यंत काही जानकारी किंवा माहिती नाही आहे। ही तपासमध्ये उद्भवलेली बाबी अनुषंगाने ही करणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणून ही कारवाई आज सकाळी करण्यात आली। त्याबद्दल मला टिप्पणी करणे शक्य नाही, मला माहिती नाही आहे, परंतु पूर्वी झालेली आहे किंवा नाही त्याबद्दल आम्ही नक्कीच माहिती घेऊ। परंतु जसे मी सांगितले या प्रकरणात अत्यंत गरजेचे होता, म्हणून ॲडिशनल DG प्रेझेन्स यांना ब्रीफ करून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन हे संयुक्त मोहीम आज राबवण्यात आली। मी फक्त एवढेच सांगू की या प्रकरण ही आमचे लक्षात आल्यानंतर ही नागपूर सिटी पोलिसनी अत्यंत संवेदनशीलतासह हे केस घेतलेली आहे। कोणताही परिस्थितीत हे जेलमध्ये कोणताही गैरकृत्य ज्यांचे परिणाम क्रिमिनल जस्टिस सिस्टमवर किंवा नागपूर शहराचे गुन्हेगारीवर पडेल अशा कोणताही ॲक्टिव्हिटी जेल असो किंवा कुठेही असो चालू देणार नाही, ही भूमिका नागपूर शहर पोलीसची आहे। डेफिनेटली काही लॅप्सेस लॅक्युनाज आहे यामध्ये, जशा मी पूर्वीच सांगितलेले आहे। यामध्ये ही खरी गोष्टी आहे की ते आरोपीसोबत पोलीसचे गार्ड होते। या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तपासात जे गार्ड होते त्यांची नेग्लिजन्स नक्कीच आहे, परंतु या पूर्ण कॉन्स्पिरसीमध्ये त्यांचे कोणताही सहभाग दिसून आलेली नाही। चार्जशीट हे आरोपीकडे देणे हे एक नॉर्मल प्रॅक्टिस झालेली आहे आणि ज्याचे फायदा घेऊन हे आरोपींनी केलेली आहे। काय काय करेक्टिव्ह आणि रेमेडियल मेजर्स घ्यायचे आहे जेणेकरून अशा प्रकारची वाव ते आरोपीला मिळणार नाही, यासाठी आम्ही ऑलरेडी उपाययोजना शुरू केलेली आहे। अभी तक इस केस में एक आरोपी जो जेल में था उसको ट्रांसफ़र पे लिया गया है, उसके अलावा 8 आरोपियों को अरेस्ट किया गया है और 2 कांस्टेबल्स जो गार्ड पे थे उनको सस्पेंड किया गया है। इस प्रकरण में आरोपी की संख्या बढ़ने की पॉसिबिलिटी है, क्योंकि कुछ पैसे ऑनलाइन ट्रांसफ़र्स हुए हैं जो आरोपी के पास है और जिसके बाद ये नारकोटिक्स या फिर बैटरीज प्रोक्योर करके दिए गए थे। इसमें ये एक पर्टिकुलर गैंग खापरखेड़ा का है जो प्राइमरली निष्पन्न हो रहा है, परंतु कुछ और आरोपी इसमें निष्पन्न हो रहे हैं जो कि शायद ये मोबाइल बैटरीज जो 15 की संख्या में अंदर जा रही थी, कुछ और लोग ये मोबाइल्स यूज़ कर रहे थे। ये पूरी रैकेट को अनर्थ करने के लिए हमारा प्रयत्न शुरू है। नार्कोटिक्सची स्मगलिंगची काही प्रकरण आलेली नाही, परंतु दुबईचे मार्गाने गोल्ड स्मगलिंगचे एक रॅकेट आम्ही बस्ट केलेले आहे। त्यामध्ये घटनाक्रम असा आहे की 5 तारीखला एका रॉबरीची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती। त्या केसमध्ये आयफोन्स 4 आयफोन्स आणि 4 ॲपल वॉचेस आणि काही ज्युसर मिक्सर एका लेबर दुबईवरून एका फ्लाईटनी नागपूरला उतरला। ते उतरल्यानंतर त्यांनी काही राजस्थान नागौर जिल्ह्याचे काही लोकांकडे ते बॅग हँडओव्हर केला। त्या बॅगमध्ये कस्टम्स ड्यूटी वाचून ते हे कन्साइनमेंट आला होता। ते आल्यानंतर हे राजस्थानचे लोक गणेशपेठला एका लॉजकडे जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये येऊन ते रॉबरी करून गेला होता। त्या तपासामध्ये काही बाबी समोर आली होती। त्याचे नंतर काल नागपूर एअरपोर्टचे प्रेमाइसेसमध्ये आमचे एक गोपनीय टीम लावण्यात आली होती आणि त्यामध्ये काही संशयित लोक 3 संशयित लोक राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आम्ही घेतले ताब्यात। त्यांच्याकडे मोठा बॅग होता आणि बॅगमध्ये बरेचसे सामान होते। त्या सामानामध्ये काही हॅमर्स, लोहेचे हॅमर्स आणि काही स्टेपलर पेन्स अशा प्रकारचे भरपूर आयटम्स दिसला आणि त्यांना कशा काय आणले तर त्याबद्दल काही त्यांच्याकडून ठोस उत्तर भेटू शकला नाही। ते आयरन हॅमर्सला पूर्णपणे तपासणी केले असता त्यामध्ये 337 ग्राम गोल्ड त्या हॅमर्सचे आतमध्ये दिसून आला आणि अशा 337 ग्राम गोल्ड
रिकवर करण्यात आलेली आहे आणि तेच लोक पूर्वीचे रॉबरीमध्ये टिपरची काम पण केली होती अशा प्रकारचे काही बातमी समोर येत आहे, म्हणून त्यांना रॉबरीचे केसमध्ये अरेस्ट करण्यात आलेली आहे. आत्ता या प्रकरणात जे त्यांनी कन्साइनमेंट दुबईवरून गोल्ड हे आणले, हे कस्टम्स ॲक्टप्रमाणे गुन्हा होत असल्यामुळे त्यांना कस्टम्स ऑथॉरिटीजला आम्ही इन्फॉर्म करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. परंतु प्राथमिकरित्याने अशा दिसून येते की कस्टम्स ड्युटी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून काही दुबईमध्ये काही लोक बसलेले आहे जे नागपूरचे रूट आत्ता काही 1-1.5 महिन्यापासून सिलेक्ट केलेले आहे, ज्यामध्ये गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स प्रायमरीली स्मगल होत आहे. याबद्दल कोण कोण या रॅकेटमध्ये समाविष्ट आहे त्याची तपास आमच्याकडून आणि नंतर ऑब्व्हियसली हे कस्टम्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे ते कस्टम्स ऑथॉरिटीज यांना इन्फॉर्म करण्यात येईल. ते दोघे हे जे लेबर आला होता अशा दिसून आले की काही लोक दुबई वरून काही लेबर क्लासकडे बॅग हातात देतात आणि त्या बॅगमध्ये काही आपत्तीजनक किंवा ड्युटी वाचवण्याची दृष्टिकोनातून काही आयटम्स कन्सील करून देतात. ते लेबर्स तिथे आल्यानंतर त्यांना एक फोटोग्राफ देण्यात येते की यांच्याकडे ते बॅग हँडओव्हर करायची आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना हे लेबरचे फोटो देण्यात येते की हे यांच्याकडून सामान येत आहे. नागपूर एअरपोर्टला उतरल्यानंतर पार्किंग एरियामध्ये जाऊन ते बॅग एक्सचेंज होतात आणि ते लेबर या प्रकरणात जे रॉबरी झाली त्यामध्ये लेबर गोरखपूरचे लेबर होता, त्यांनी हे बॅग याचे राजस्थान नागौर जिल्ह्याचे लोकांकडून देऊन ते ट्रेनमध्ये बसून निघून गेला होता आणि त्यांना चौकशी केल्यानंतर अशा दिसून येते की त्यांचे जे लोक आहेत त्यांनी त्यांचे फ्लाईट तिकीट नागपूरचे दिला आणि नागपूरचे देऊन त्यांना इथे येण्यास हे कन्व्हिन्स केला आणि ते इथून आल्यानंतर त्यांचे ट्रेनचे तिकीट पण दुबईचेच माणसांनी करून दिले होते. म्हणून ह्या एक रॅकेट जे स्मगलिंग रॅकेट गोल्ड आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्सचे नागपूरचे मार्गाने ऑपरेट होत असल्याचे दिसून आलेली आहे आणि हे प्राथमिक अंदाज यामध्ये की 1-1.5 महिन्यापासून ज्यापासून काही फ्लाईट्स नियमित त्या भागातून सुरू झालेली आहे याचे नंतर ही सगळे ॲक्टिव्हिटी सुरू आहे. त्यामध्ये या जे दुसरे दिवशी पकडल्या गेले ते टिपर असल्याची आम्हाला काही जानकारी आहे. पूर्वीचे जे ते पण राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आहे, हे पण राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे आहे. म्हणजे अशा समजते की डेली राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे लोक इथे नागपूरला एअरपोर्टचे प्रेमाइसेसमध्ये असते आणि काही ना काही पॅसेंजर्स करून काही कन्साइनमेंट्स येत असते आणि हे ट्रान्सफर इथे बॅग राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे काही लोकांकडून हँडओव्हर झाल्यानंतर ते लेबर क्लासचे लोक जे भौतिक इनोसेंट असू शकते ते निघून जातात. या प्रकरणमध्ये जे 5 तारीखला जे रॉबरी झाली त्यामध्ये जे पुढचे जे दिवस जे राजस्थानचे नागौर जिल्ह्याचे लोक होते त्यांना पण ही माहिती होती आणि त्यांनी हे टिप देऊन रॉबरी करून घेतलेली आहे अशा प्राथमिक दर्शनी दिसून येत आहे. परंतु रॉबरीमध्ये खरं कोणी केला आणि कुठे माल आहे त्याबद्दल आमच्याकडून तपास सुरू आहे. करणे योग्य नाही आहे, परंतु जी काही करेक्टिव्ह स्टेप्स आहे ते घेण्याची प्रयत्न करण्यात येईल. परंतु नागपूर हे एक नवीन रूट स्थापित झाल्याची एक बाब समोर आलेली आहे जे नक्कीच अत्यंत संवेदनशील आहे आणि नागपूर शहर पोलीस अत्यंत प्राथमिकताने त्या गोष्टीवर तपास करत आहे. हां, ते आम्ही नागपूर शहरात एक QR कोड बीट पेट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम अंदाजन 1-1.25 वर्ष पूर्वी सुरू केलेले होते आणि ते सुरुवातीला आम्ही काही एका झोनला पायलट बेसिसवर सुरू केले होते. ते झोन 1ला पायलट बेसिसवर सुरू झाल्यानंतर त्यांचे सक्सेस दिसून आल्यानंतर पूर्ण शहरात ही मोहीम सुरू करण्यात आली होती. यामध्ये प्राथमिक जे मेन इन्ग्रेडियंट ही सर्व मोहीमचे आहे की आम्ही काही वल्नरेबिलिटी मॅपिंग करून कोणकोणते ठिकाण आहे जिथे सुरक्षाचे विषय आहे, सेफ्टीचे विषय आहे, महिलांचे सुरक्षाचे विषय आहे किंवा संवेदनशील भाग आहे, अशा काही एरिया स्पॉट्स सिलेक्ट करून सुरुवातीला 1500 अंदाजन स्पॉट्सवर हे QR कोड लावण्यात आली होती. आणि जे आमचे बीट मार्शल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आहे यांना बंधनकारक होते की हे या स्पॉट्सवर जाऊन त्यांचे मोबाईल हँडसेटद्वारे ते QR कोड स्कॅन करायचे.
स्कॅन करायची उद्देश ही आहे की म्हणून हे आम्हाला नक्की कळते की हे लोक आमचे पेट्रोलिंग मोबाईल हे वल्नरेबल एरियाजला वल्नरेबल टाईमला जाऊन व्हिजिट करत आहे. पोलीस प्रेझेन्स वाढवणे, पोलीस व्हिजिबिलिटी ऑफ पोलीस वाढवणे आणि लोकांमध्ये कॉन्फिडन्स स्थापित होईल की पोलीस अशा प्रकारचे भागात अशा प्रकारचे वल्नरेबल टाईमला भेट देतात, या उद्देशातून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आणि डिजिटली हे QR कोड स्कॅन झाल्यानंतर डेली आमच्याकडे कंट्रोल रूम आणि इतर वरिष्ठ अधिकारीकडे रिपोर्ट येते की किती स्पॉट्स आहे, किती ठिकाणी आज आमचे बीट मार्शल्सनी व्हिजिट केली, किती ठिकाणी राहून गेली, का राहून गेली, त्याचे नंतर आम्ही रिव्ह्यू घेत होते. म्हणून ओव्हरऑल आयडिया हे आहे की टेक्नॉलॉजीचे वापर करून आमचे बीट पेट्रोलिंग आणि आमचे पोलीस पेट्रोलिंग, पोलीस व्हिजिबिलिटी हे खरं चालू आहे का आणि प्रभावीपणे चालू आहे का, या दृष्टिकोनातून ही मोहीम राबवण्यात आली होती. याची डिटेल नोट आणि ब्रीफिंग माननीय पोलीस महासंचालक यांना करण्यात आली होती आणि त्यांना पण ही मोहीम उपयुक्त प्रथमदर्शनी वाटली होती. म्हणून आता त्यांचे ऑफिसकडून काही तशी आदेश गेलेली आहे. नार्कोटिक्स डेफिनेटली पेडलिंग असो किंवा कन्झम्पशन असो, हे दोन्ही एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि आमच्यासाठी अत्यंत प्रायोरिटीचे इश्यू आहे. मोठ्या प्रमाणात केसेस मागचे वर्षीचे तुलनेत वाढलेली आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात कन्साइनमेंट पण जप्त करण्यात आलेली आहे, आरोपी पण अटक करण्यात आलेली आहे. याचे एक साईड स्टोरीचे असू शकते की ते प्रमाण वाढलेली आहे, परंतु आमची अशी भूमिका आहे की आमची कारवाई अत्यंत बारकाईने आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात सुरू आहे, प्रायोरिटीवर सुरू आहे आणि आम्ही आपल्याला सांगू की पुढच्या काळात आणखी जास्ती केसेस आपण बघणार आहे, कारण आम्ही एक नवीन टीम्स स्थापित करून, नवीन इंटेलिजन्स सेल्स स्थापित करून आम्ही नार्कोटिक्स विरुद्ध आणखी कडक मोहीम पुढच्या काळात घेणार आहे. NCRBचे डेटामध्ये ही प्रश्न नेहमी विचारण्यात येते. यावर्षी पण, मागचे वर्षी पण, त्याचे मागचे वर्षी पण हे प्रश्न होता की नागपूर शहरात बॉडी ऑफेन्सेस आणि विशेष करून मर्डरची पर कॅपिटा रेट जे आहे ते प्रथम किंवा फर्स्ट 4-5मध्ये असते. ही खरी गोष्टी आहे, जे फिगर आहे ते बरोबर आहे, परंतु त्यामध्ये जे पर कॅपिटा फिगर कॅल्क्युलेट होत असते त्यामध्ये एका टेक्निकल अडचण अशा आहे की पर कॅपिटा क्राईम रेट कॅल्क्युलेट करताना NCRB हे 2011 वर्षीचे पॉप्युलेशन सेन्ससचे फिगर्स कन्सिडर करत असतात आणि ही फक्त नागपूर शहराची नसते, पूर्ण देशाचे सर्व फिगर्स ते 2011 सेन्ससप्रमाणेच करत असते, त्यामध्ये काही अडचण नाही. परंतु नागपूर शहराला एक विशेष बाब अशी झालेली आहे की 2011 नंतर भरपूर एरियाज नागपूर पोलीस आयुक्तालयाचे अधीनस्थ आलेली आहे. फॉर एक्झाम्पल कामटीचे एरिया, नवीन कामटी पोलीस स्टेशन असतील, जुनी कामटी असतील, काही हिंगणाचे भाग असतील, काही हुडकेश्वरमध्ये, बेलतरोडीमध्ये बरेचसे जे पूर्वी नागपूर ग्रामीणकडे होता त्यांचे ज्युरिस्डिक्शन सध्या पोलीस आयुक्तालयात आलेले आहे. असे आल्यानंतर जे क्राईम फिगर्स आम्ही माहिती NCRBकडे पाठवतो ते पूर्ण पोलीस आयुक्तालयाचे पाठवतो, कामटीचे पण आणि अशा प्रकारचे जे सर्व ग्रामीण भागाचे. परंतु फिगर जे आहे ते जे जुने नागपूर पोलीस आयुक्तालयाचे हद होती त्याचे 2011ची जे लोकसंख्या 25 लाखाची होती तीच ते धरून पर कॅपिटा क्राईम कॅल्क्युलेट करत असतात. आम्ही मध्ये NCRBला आग्रह केले होते की 2011चे जे कामटी आणि इतर जे नवीन भाग शहरात आलेली आहे त्यांचे लोकसंख्या 25 लाखमध्ये ॲड करून आपण पर कॅपिटा क्राईम कॅल्क्युलेट करावी, परंतु त्यांची ते पॉलिसीमध्ये हे बसत नसल्यामुळे ही पर कॅपिटा क्राईम पॉप्युलेशन रेट, जे क्राईम रेट आहे ते प्रमाण जास्ती दिसते. ज्यावेळी 2021चे क्राईम पॉप्युलेशन सेन्ससचे फिगर्स ज्यावेळी NCRB करून कॅल्क्युलेट होईल, मला विश्वास आहे की ही जे टेक्निकल इश्यू आहे ते सॉर्ट आउट होऊन जाईल. राहिला विषय क्राईमचे, यावर्षीचे आम्ही नक्कीच आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्सनी सांगू शकतो की क्राईम प्रत्येक हेडमध्ये, मर्डर असो किंवा हर्ट्स असो, बॉडी ऑफेन्सेस असो किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस असो, सर्व हेड्समध्ये क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे. मर्डर्स असतील तर अंदाजन 30%नी मागचे वर्षीचे तुलनेत घट आहे. हर्ट्समध्ये अप्रॉक्सिमेटली 32%नी घट आहे आणि अशा प्रकारचे सर्व हेड्समध्ये घट आहे. क्राईम शहरात पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे.
नागपूर पोलीस दल तरीपण आणखी जोराने आणि मेहनतीने क्राईम आणखी कमी होईल याबद्दल मोहीम हाती घेत आहे। नहीं अपडेट, वो जो था उसके बाद नहीं है कुछ। मैं देखता हूँ, मैंने देखा नहीं उसको, देखता हूँ। मुझे डिटेल्स नहीं ध्यान नहीं है, मैं बताता हूँ आपको। भैया चाय दिलाने के बाद उसको भी इस केस में ट्रांसफ़र किया जाएगा। ये अभी इसकी डिटेल्स इस स्टेज पे डिस्क्लोज करना उपयुक्त नहीं रहेगा। हम अभी तपास कर रहे हैं और बहुत ही सेंसिटिविटी के साथ और बहुत ही प्राथमिकता के साथ इस इंसिडेंट को लिया गया है और इसमें अगर कोई भी जेल के अंदर इनमेट्स कोई गैर कायदेशीर कृत्य में शामिल हैं तो पुलिस और जेल अथॉरिटीज़ मिल के संयुक्त कार्रवाई के द्वारा इस पूरे कॉन्स्पिरेसी को अनर्थ करने की पूरी प्रयत्न करेगी।